संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे. मुंबईत एका कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंची भेट झाल्याची आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि राऊत आणि शिंदेंच्या भेटीमुळे सगळीकडे चर्चा होते आहे. तर संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीचे काही फोटोज देखील समोर आलेले आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांसोबत बोलतायत, गप्पा मारताना दिसत आहेत. त्यामुळे संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात देखील अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. एका कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे आणि राऊतांची ही भेट झालेली आहे. त्यामुळे या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी कशा संदर्भात गप्पा मारल्या त्याची देखील सगळे जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता असणार आहे. कारण संजय राऊत यांनी नुकतीच ठाकरे बंधूंची मुलाखत घेतलेली होती आणि या मुलाखतीमधून त्यांनी एकनाथ शिंदेंवर अनेक टीका केलेल्या होत्या. एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे पक्षातून ते बाजूला झाले, त्यांच्यासोबत 40 आमदार कशा प्रकारे गेले यावर भाष्य केलेलं होतं, टीका केलेली होती. आणि त्याच दरम्यान या दोन्ही नेत्यांची झालेली भेट आणि या भेटीमध्ये नेमकं या दोघांमध्ये काय बोलणं झालं, कशा संदर्भात चर्चा झाली हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसतंय. संजय राऊत देखील त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय. भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी कशा संदर्भात गप्पा मारल्या त्याची देखील सगळे जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता असणार आहे. कारण संजय राऊत यांनी नुकतीच ठाकरे बंधूंची मुलाखत घेतलेली होती आणि या मुलाखतीमधून त्यांनी एकनाथ शिंदेंवर अनेक टीका केलेल्या होत्या. एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे पक्षातून ते बाजूला झाले, त्यांच्यासोबत 40 आमदार कशा प्रकारे गेले यावर भाष्य केलेलं होतं, टीका केलेली होती. आणि त्याच दरम्यान या दोन्ही नेत्यांची झालेली भेट आणि या भेटीमध्ये नेमकं या दोघांमध्ये काय बोलणं झालं, कशा संदर्भात चर्चा झाली हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसतंय. संजय राऊत देखील त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय. राऊत आणि शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू झाल्यात. मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच कार्यक्रमादरम्यान या दोघांची भेट झालेली आहे. बंधूंची राऊतांनी घेतलेली नुकतीच मुलाखत आणि या मुलाखतीमधून शिंदेंवर अनेक टीका करण्यात आल्या आणि मुलाखतीदरम्यानच राऊत आणि शिंदेंची झालेली भेट कशा प्रकारे या सगळ्याकडे बघायचं. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान या दोघांची भेट झालेली आहे. यावेळी 2 मिनिटं दोघांच्यामध्ये देखील चर्चा झालेली पाहायला मिळत आहेत. परंतु अशी वेगळी काही चर्चा नाही, नॉर्मल चर्चा या दोघांच्यामध्ये झाल्याचं सांगितलं जात आहे. कारण आजूबाजूला बरीचशी लोकं देखील असलेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकीकडे मुंबई महापालिका असू दे किंवा 29 महापालिका निवडणुकांचं रणांगण सुरू असताना या दोघांची झालेली भेट ही नक्कीच एक वेगळ्या चर्चेला वाव देणारी असली तरी हे काही प्लॅनिंगनुसार किंवा ठरवून झालेली भेट होती की नाही, अचानक एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान झालेली ही भेट आहे. खरं तर राऊतांनी अनेकदा एकनाथ शिंदेवर उघडपणे टीका केलेली होती आणि अनेक आरोप केलेले होते. कशाप्रकारे 40 आमदारांना नेलं यावर त्यांनी आरोप केलेले होते. मला असं वाटतं ही कदाचित पहिल्यांदाच अशी भेट असावी ज्यामध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसतंय आणि दोघे एकमेकांसोबत गप्पा मारतायत. तसं पाहायला गेलं तर दोन्ही नेते हे शिवसेना एकत्रित असताना चांगले संबंध देखील दोघांच्यामध्ये राहिलेले आहेत. मित्रत्वाचे जिव्हाळ्याचे संबंध हे एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यामध्ये अगोदर राहिलेले नाहीत. परंतु शिवसेनेच्या फुटीनंतर मात्र जे वैर निर्माण झालं, त्यानंतर संजय राऊत यांनी ज्या शब्दांमध्ये टीका केली गेली होती त्यानंतर त्यावरून देखील वाद निर्माण झाला होता. परंतु आत्ताची जी भेट आहे ती एक मैत्रीची भेट असलेली पाहायला मिळते. कुठेही राजकारणाचा या भेटीमागे कुठलाही संबंध नसलेला आहे. जरी याला मैत्रीची भेट म्हणायचं झालं तरी देखील राजकीयदृष्ट्या या दोन्ही नेत्यांमध्ये खरं तर वैर निर्माण झाल्याचं दिसतंय. कारण दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेकदा आगपाखड केलेली आहे, अनेकदा टीका केलेली आहे. मात्र जर पडद्यामागे जर दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल तरी देखील चर्चेचा विषयच आहे. नक्कीच दोन्ही जेव्हा नेते भेटतात, एकमेकांसमोर असतात, जरी राजकारणात 2 वेगवेगळ्या पक्षात आणि जरी राजकीय वैर असलेलं तरी पाहायला मिळालं असलं तरी याच्या अगोदर अनेक दशकं ही दोघांची मैत्री राहिलेली आहे आणि केवळ राजकारणातून हे वैर निर्माण झालेलं आहे किंवा वाद निर्माण झालेला आहे. परंतु जी जुनी मैत्री आहे ती कुठेही विसरत नाहीये. दोघंजण हेच यावरून आजच्या भेटीच्या दरम्यान दिसून आली आहे. आधी जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एका मंचावर आलेले होते त्यावेळेस दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलेलं होतं. माना एका वेगळ्या विरुद्ध दिशेला फिरवलेल्या होत्या. मात्र जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधले संजय राऊत एकनाथ शिंदे समोर येतात ते मात्र हसतमुखाने एकनाथ शिंदेशी गप्पा मारतात, चर्चा करतात. नक्कीच किती झालं तरी राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात. परंतु एक महाराष्ट्राची संस्कृती आहे की जे समोराव नेता आहे ना त्यांच्याशी बोलणं चालणं या गोष्टी होत राहतात. त्यामुळे या संपूर्ण भेटीच्या दरम्यान इतर कुठलीही राजकीय चर्चा झाली नसली तरी जी चर्चा आहे ती दुसऱ्या विषयांवर झालेली पाहायला मिळते. मुंबईतून सध्या एक अत्यंत महत्त्वाची आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर येत असून शिवसेना उद्धव गरासाहेब ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट झाल्याचं समोर आलं आहे.
ही भेट मुंबईतील एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली असून याच कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेते एकाच ठिकाणी उपस्थित होते आणि याच ठिकाणी संजय राऊत व एकनाथ शिंदे आमनेसामने आले. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कारण गेल्या काही काळापासून संजय राऊत हे एकनाथ शिंदेवर सातत्याने अत्यंत तीव्र शब्दात टीका करत आले आहेत. विशेषतः शिवसेनेच्या फुटीनंतर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावर संजय राऊतांनी अनेकदा आरोप केले होते, प्रश्न उपस्थित केले होते आणि ठाकरे बंधूंच्या नुकत्याच घेतलेल्या मुलाखतीतही त्यांनी एकनाथ शिंदेवर अप्रत्यक्ष नाही तर थेट शब्दात टीका केली होती. अशा पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे हेच नेते आज मात्र एका कार्यक्रमात हसतमुखाने संवाद साधताना दिसून आले. या भेटीदरम्यान दोघेही काही काळ एकमेकांशी बोलताना, गप्पा मारताना दिसले आणि विशेष म्हणजे दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य होतं. त्यामुळे या भेटीत नेमकं काय बोलणं झालं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र उपलब्ध माहितीनुसार आणि कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार ही भेट कोणत्याही प्रकारे ठरून किंवा नियोजनपूर्वक झालेली नसून ती पूर्णपणे अचानक घडलेली भेट होती. कारण कार्यक्रमस्थळी अनेक नेते, पत्रकार, पाहुणे उपस्थित होते आणि अशा गर्दीत ही भेट झाल्यामुळे कोणतीही गोपनीय किंवा राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. केवळ 2 ते 3 मिनिटांचा हा संवाद होता आणि तोही सर्वांसमोर, कोणत्याही बंद खोलीत किंवा वेगळ्या ठिकाणी नाही. त्यामुळे या भेटीमागे कोणताही राजकीय डाव, वाघाडी युती किंवा गुप्त चर्चा असल्याचं सध्या तरी स्पष्ट होत नाही. मात्र असं असलं तरी सध्या मुंबई महापालिका निवडणुका तसेच राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे रणांगण तापत असताना संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट साहजिकच वेगवेगळ्या अर्थांनी पाहिली जात आहे. कारण एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू आहे, तर दुसरीकडे या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर असे हसतमुख क्षण समोर येणं अनेक प्रश्न निर्माण करत आहे. खरं तर संजय राऊत आणि एकनाथ शिंदेचे संबंध हे शिवसेना एकत्र असताना अतिशय जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे होते. अनेक दशकांची ओळख, एकत्र काम, पक्षवाढीसाठी केलेली मेहनत या सगळ्या गोष्टींमुळे दोघांमध्ये वैयक्तिक स्तरावर चांगले संबंध होते. मात्र 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकारणामुळे दोघांमध्ये तीव्र वैर निर्माण झालं आणि त्यानंतर संजय राऊतांनी ज्या शब्दांमध्ये एकनाथ शिंदेवर टीका केली त्यामुळे हे वैर आणखी वाढलं. आरोप, प्रत्यारोप, कायदेशीर लढा या माध्यमांमधील वक्तव्य यामुळे हा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात चर्चेचा विषय ठरला. मात्र आज झालेल्या भेटीत या सगळ्या राजकीय कटुतेचा लवलेशही दोघांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. उलट दोघेही एकमेकांशी सौजन्याने, हसतमुखाने संवाद साधताना दिसले. यामुळे एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते की राजकारण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगळे असू शकतात. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांशी संवाद, बोलणं चालणं ही परंपरा कायम राहिलेली आहे आणि आजची ही भेट त्याच संस्कृतीचं उदाहरण मानली जात आहे. विशेष म्हणजे याआधी जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एका मंचावर आलेले होते तेव्हा दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलेलं होतं. माना एका वेगळ्या विरुद्ध दिशेला फिरवलेल्या होत्या. मात्र जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधले संजय राऊत एकनाथ शिंदे समोर येतात तेव्हा मात्र ते हसून बोलतात, गप्पा मारतात. यामुळे राजकीय विश्लेषकांमध्येही चर्चेला उधाण आलं आहे. काही जण याकडे केवळ सौजन्याची भेट म्हणून पाहत आहेत, तर काही जण भविष्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या भेटीकडे पाहत आहेत. मात्र सध्या तरी अधिकृतपणे कोणताही राजकीय संदेश, युतीचा संकेत किंवा बदललेली भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे ही भेट जरी मैत्रीपूर्ण असली तरी तिचा राजकीय अर्थ काढणं सध्या तरी घाईचं ठरेल असं अनेक जाणकारांचं मत आहे. एकंदरीत पाहता संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची ही अचानक झालेली भेट ही राजकारणापेक्षा माणुसकी, जुनी ओळख आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं प्रतीक मानली जात असली तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरणं स्वाभाविक आहे आणि येत्या काळात या भेटीवरून आणखी कोणते राजकीय अर्थ काढले जातात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.